नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन म्हणजेच द्वितीय सत्राची इयत्ता 5वीचा विषय इंग्लिशची क्वेश्चन पेपर सोडून घेत आहोत। मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत जर असे प्रश्न तुम्हाला विचारले गेले तर याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता यावीत। बघा, एकूण गुण आहेत 50। बघा, पहिला प्रश्न आहे, तुमची ओरल अँड प्रॅक्टिकल ही टेस्ट होईल, म्हणजे तोंडी परीक्षा गुण असणार आहेत 10 मार्क। पहिला प्रश्न आहे बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड, गुण असणार आहेत 3। तर तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत ते मोठ्याने वाचायचे आहेत। तर काय आहे, टायगर, हॅपी, लिटिल, मदर, क्रिकेट, मंथ, ट्री, रॉकेट, रिव्हर, टीचर, गार्डन, हे तुम्हाला शब्द मोठ्याने वाचून दाखवायचे। दुसरं आहे, टेल अबाउट युअर सेल्फ, गुण आहेत त्याच्यासाठी 2। तुम्हाला यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल सांगायचं आहे, जसं की तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, माय नेम इज रोशन, आय एम स्टडिंग इन 5th स्टँडर्ड, असं तुम्हाला तुमच्याविषयी 2 ते 3 वाक्य बोलायची आहेत। क्वेश्चन नंबर 2 आहे, प्रेझेंट द पोएम विथ द प्रॉपर ॲक्शन, गुण असणार आहेत 5, म्हणजे तुम्हाला कविता म्हणून दाखवायची आहे कृतीसह। बघा, पुढचा प्रश्न आहे, रायटिंग सेक्शन, मार्क्स आहेत 40। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, लुक ॲट द पिक्चर अँड कंप्लीट द वर्ड्स एनी 2, म्हणजे याच्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत, मार्क्स आहेत त्याच्यासाठी। तर बघा, पहिलं पिक्चर काय आहे मित्रांनो, हॉर्स म्हणजे घोडा, तर बघा HORSE हॉर्स। दुसरं आहे लॉयन, LION लॉयन। तिसरं आहे टॉर्टॉईज, TORTOICE टॉर्टॉईज। आणि चौथा आहे एलिफंट, ELEPHANT एलिफंट। बघा, पुढचा प्रश्न आहे B, काय आहे, रीअरेंज द लेटर अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड्स एनी 2, मार्क्स असणार आहेत 2, म्हणजे FORG, तर काय होईल मित्रांनो, फ्रॉक तयार करता येईल, FROG काय होईल, फ्रॉक म्हणजे बेडूक। दुसरा याच्यापासून कोणता शब्द तयार होईल, मँगो, MANGO मँगो। आणि तिसरं ॲपल, APPLE ॲपल, तिसऱ्यापासून होईल ॲपल हा शब्द। C क्वेश्चन काय आहे, मेक ॲज एनी वर्ड ॲज पॉसिबल, पुट AEIOU अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स। इथं तुम्हाला हे जे आहेत स्वर दिलेले आहेत ते तुम्हाला घालून याच्यामधनं शब्द तयार करायचा आहे मित्रांनो। तर बघा, इथं काय होईल, PUT पुट। दुसरं ICE आईस, पुट म्हणजे उचलणे, IC आईस म्हणजे बर्फ, SET सेट म्हणजे संच, नंतर SEA म्हणजे समुद्र, आणि WIN म्हणजे विन म्हणजे जिंकणे। बघा, क्वेश्चन 4, मॅच द करेक्ट अँड राईट द कंपाऊंड वर्ड इन द लास्ट कॉलम, म्हणजे जसं की कंपाऊंड वर्ड म्हणजे जोड शब्द, जसं ब्लॅक आणि बोर्ड, ब्लॅक बोर्ड, असं कंपाऊंड वर्ड तुम्हाला बनवायचं आहे। आता बघ, पाईनॲपल म्हणजे काय होईल मित्रांनो, तुमचं अननस, पाईनॲपल म्हणजे अननस, APPLE पाईनॲपल। नंतर ग्रँडमदर म्हणजे काय मित्रांनो, तर आपली आजी। नंतर नोटबुक म्हणजे वही, आणि बटरफ्लाय म्हणजे काय, फुलपाखरू, हे तुम्ही पुढं लिहून घ्यायचे आहेत, याला मार्क्स असणार आहेत 3। बघा, B प्रश्न आहे, B प्रश्न काय सांगतो आपल्याला, बघा, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम, गर्ल, डे, बर्ड, केक्स, चिल्ड्रन, फ्रेंड, बेबी, डोअर्स, मेन अँड फिश, म्हणजे तुम्हाला वन अँड मेनी म्हणजे एक वचन आणि अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल असं तुम्हाला लिहायचं आहे। तर बघा, गर्ल काय मित्रांनो, गर्ल आहे सिंग्युलर, त्याच्यानंतर डे, नंतर फ्रेंड, FRIEND फ्रेंड, नंतर BABY बेबी, नंतर FISH फिश, आणि इकडच्या कॉलममध्ये काय येईल, BIRDS बर्ड्स, नंतर CAKES केक्स,
नंतर चिल्ड्रन CHLDREN चिल्ड्रन, नंतर डोर्स, नंतर मेन. हे तुम्हाला एकवचन अनेकवचन या पद्धतीने ते सोडवायचं आहे. क्वेश्चन 5 बघा, राईट द रायमिंग वर्ड एनी टू. मार्क्स आहे 2. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत मित्रांनो. टॉलचं काय येईल, फॉलचं काय येईल, टॉल. नंतर बॉल. पिनचं काय येईल, टीन. नंतर विन. हिलचं काय लिहू शकतो आपण, हिलचं बिल. नंतर मिल. या पद्धतीने लिहायचं आहे. बघा बी प्रश्न काय आहे, चूज अँड सर्कल द करेक्ट अपोजिट वर्ड्स. म्हणजे इथे तुम्हाला शब्द दिला आहे आणि त्याचे पुढे 3 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातनं तुम्हाला अपोजिट वर्ड शोधायचं आहे. तर हॅपीचं अपोजिट वर्ड काय येईल मित्रांनो, अनहॅपी. आणि फर्स्टचं अपोजिट वर्ड काय येईल, लास्ट. बरोबर. बघा सी प्रश्न काय आहे, रीड द वर्ड अँड राईट ॲज मेनी रिलेटेड वर्ड ॲज यू कॅन. म्हणजे याच्याशी रिलेटेड शब्द तुम्हाला लिहायचं आहे. तर फॅमिलीमध्ये काय लिहिणार मित्रांनो, मग फॅमिलीत कोण येतं तुमचं, मदर MOTHER मदर. नंतर फादर FATHER फादर. नंतर सिस्टर SISTER सिस्टर. अजून होम येतं फॅमिलीशी रिलेटेड. नंतर स्कूलशी रिलेटेड काय येतं मित्रांनो, TCHER टीचर. नंतर स्टुडंट. आणखीन बुक्स. तुम्हाला आठवतील तेवढे शब्द तुम्ही लिहू शकतात. बरोबर. आता बघा पुढचा प्रश्न 6वा पाहतोय. बघा, ट्राय टू मेक ॲज मिनिंगफुल सेंटेन्स ॲज पॉसिबल युजिंग द टेबल बिलो. मार्क्स आहेत 5. किती मार्क्स आहेत याच्यासाठी, तुम्हाला 5 मार्क्स आहेत. म्हणजे हे शब्द दिलेले आहेत, तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. बघा रेन कसं बनवू शकतो आपण, रेन फॉल्स. बघा रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. इथे लिहायचं आहे बघा, रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. हे पहिलं सेंटेन्स झालं. नंतर अ स्टोन रोल्स टू द ग्राउंड. बरोबर. तिसरं अ रिव्हर RIVER रिव्हर रन्स टू द सी. आणखीन काय लिहू शकतो आपण, बोट्स सिंग्स इन द रिव्हर. आणि शेवटचं बघा, द वाइंड ब्लोज टू द हिल. या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स बनवायचे आहेत. बघा क्वेश्चन 7 पाहतोय मित्रांनो. त्याच्यात काय आहे, यूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स एनी टू. म्हणजे तुम्हाला काय विरामचिन्हांचा वापर करायचा आहे योग्य पद्धतीने. तर याच्या पुढं काय येईल मित्रांनो, क्वेश्चन मार्क्स. व्हॉट अ म्युझिकल साऊंड. याचं काय एक्सक्लेमेटरी येईल. आय एम अ बॉय फुल स्टॉप येईल. बरोबर. बघा ब प्रश्न पाहू. बघा पहिला प्रश्न आहे, हू वॉन्टेड टू गेट मोर गोल्ड क्विकली. तर आन्सर असणार आहे मित्रांनो, किंग. सेकंड क्वेश्चन आहे, हू वॉज गॉर्जियर विजडम क्रेवर. उत्तर आहे मित्रांनो, अमेरिकन सायंटिस्ट. कोण होता तो, तर तो होता अमेरिकन सायंटिस्ट होता. आणि तिसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट साऊंड डू द मंकी मेक्स. तर उत्तर असणार आहे मित्रांनो, गिबर. आणि चौथा प्रश्न आहे, हू सिंग्स अ लाऊड सॉन्ग. तर त्याचं उत्तर आहे डॉंकी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा प्रश्न 8वा आहे, टेल व्हॉट विल यू से ऑन द फॉलोइंग ओकेजन्स. एनी टू मार्क्स 2. तर बघा तुम्ही काय म्हणणार, काय रिस्पॉन्स करणार, असा हा क्वेश्चन आहे.
व्हेन यू डू सम मिस्टेक्स, जर तुमच्याकडनं चूक झाली तर तुम्ही काय म्हणतात, आय एम सॉरी. नंतर व्हेन समवन गिव यू अ गिफ्ट, तुम्हाला जर कोणी गिफ्ट दिलं तर तुम्ही काय म्हणतात, थँक यू. आणि व्हेन समवन से सॉरी टू यू, तर तुम्ही काय म्हणतात, इट्स ओके. इट्स ओके. प्रश्न 4 ब आहे, प्रश्न 8 ब आहे. तर बघा, हू आय एम, आय फाईट फॉर द कंट्री, आय एम अ सोल्जर. कोण असतो, सोल्जर फाईट करतो, बरोबर. आय सिक पीपल वेल, आय एम अ डॉक्टर. म्हणजेच आजारी पडलेल्या लोकांना कोण बरं करतं, तर डॉक्टर. आय ग्रो क्रॉप्स, आय एम अ, कोण उगवतं क्रॉप्स, फार्मर. आय मेक अ फर्निचर, आय एम अ कारपेंटर. कारपेंटर. ओके. बघूया पुढचा प्रश्न. 9वा प्रश्न आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी इन युअर मदर टंग. म्हणजे तुमच्या मातृभाषेत तुम्ही पैशांविषयी लिहायचं आहे. तर बघा काय, पैसा आपल्या मूलभूत गरजा जसे की अन्न आणि कपडे खरेदी करण्यासाठी वापरला जातो. भारतात चलनास रुपया म्हणतात. तो नाणी आणि नोटांच्या स्वरूपात असतो. पैशांविषयी तुम्हाला काहीही येत असलं तर तुम्ही तुमच्या मदर टंग म्हणजे तुमच्या मातृभाषेत म्हणजे मराठीत त्याचं उत्तर लिहायचं आहे. बी आहे, राईट द नेम ऑफ द फॉलोइंग शेप्स एनी 4 मार्क्स. तर बघा पहिलं काय आहे मित्रांनो, तर ॲरो. दुसरं काय आहे, रेक्टँगल. तिसरं काय आहे, ट्रायंगल. नंतर स्टार. नंतर स्क्वेअर. आणि नंतर स्लॅन्टिंग लाईन. अशा पद्धतीने आपण हा पेपर सोडून घेतला आहे मित्रांनो. चला तर व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.